UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण उद्या मुंबईत येणार। 4 डिसेंबरला गटनेता निवडीसाठी भाजप आमदारांची बैठक। सत्ता स्थापनेआधी सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या। शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे शुभेच्छा देण्यासाठी फडणवीसांच्या भेटीला। चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडेंसह महाजनही सागर बंगल्यावर दाखल। एकनाथ शिंदेंच्या सर्व बैठका रद्द, आराम करण्याचा डॉक्टरांचा शिंदेंना सल्ला। शिंदे आज ठाण्यातच राहणार, सूत्रांची माहिती। फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार। मंत्रिमंडळ आणि खातेवाटपासंदर्भात अमित शहांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेणार। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील की नाही ही शंका। आम्हीही गृहमंत्रीपद आमच्याकडे ठेवलं असतं तर सरकार पडलं नसतं, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। 10 ते 12 लोक फुटतायत तर फुटू द्या असं राऊत ठाकरेंना सांगायचे। राऊतांनी जास्त बोलायला लावू नये, नाहीतर कुंडलीच बाहेर काढेन। शिंदेंवरील टीकेनंतर शिरसाटांचा राऊतांना इशारा। माझ्या नावाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा तथ्यहीन। राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, खासदार श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट। अमित शहांनी मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं। आमदारांचा लोकसभेवेळी परफॉर्मन्स पाहिला जाणार, सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या जागी भाजप दुसऱ्या कुणाला आणतंय का? उद्यापर्यंत उलगडा झाला नाही तर आम्ही आमचं पुस्तक उघडू, संजय राऊतांचा इशारा। एकनाथ शिंदेंची चूक झाली, संजय राऊतांना राज्यसभेला पाठवलंच नसतं तर ठीक झालं असतं, शिरसाटांची राऊतांवर टीका। लाडकी बहीणसाठी टॅक्स भरणारे अर्ज करत असतील तर तपासणार, 1500 चे 2100 करण्याचा निर्णय अर्थसंकल्पानुसार होणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। अजित पवार शरद पवार गटासह ठाकरे गटाला धक्का देणार। पवार गटातील राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। तर ठाकरे गटाचे अपूर्व हिरेही दादा गटाच्या वाटेवर। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद शुजावर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल। व्हिडिओतील दावा खोटा, निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं मत। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी भावेश भिंडे आरोपमुक्तीसाठी सत्र न्यायालयात 7 डिसेंबरला सुनावणी होणार। प्रदूषण वाढल्यानं मुंबईकरांना वॉकिंग न्यूमोनियाचा धोका, घसा खवखवणं, ताप, सततचा खोकला ही वॉकिंग न्यूमोनियाची लक्षणं। जीएसटीमुळे देशाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात वाढ। नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलन 8.5% वाढून 1.82 लाख कोटींवर। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। आठवडाभरासाठी थंडी विश्रांती घेणार असल्याचं चित्र। नोएडाच्या जमीन अधिग्रहणाचा 4 पट मोबदला घेण्यासाठी शेतकरी आक्रमक। बॅरिकेडिंग पार करत शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।